नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले त्या आणि इकडं सकाळ सकाळ अंगणामध्ये सडा टाकून घेतलाय. पोरांची चालू आहे इकडं आंघोळीची गडबड. कोणी घेतलंय पाणी? तू घेतलंय काय? इकडं मोटर चालू होते. बाल्या खोऱ्या घेऊन उभा आहे. मला काय दार धरतोय का तू? हा, लाईट गेली. दिवस पाळी लागली. आता मी आली किचनमध्ये. आता कणिक मिळवून घेते. भाजी काय करायचं ते सगळं सामान बाहेर नेते आणि चूल पेटवून घेते स्वयंपाकाला. पहिल्यांदा इथं मी पातळ भाजी करून घेतली. दोडक्याची भाजी केली, चूल पेटवून घेतली आणि इकडं चुलीवर मस्त अशी पोरांच्या डब्यासाठी मिठाची भेंडी करून घेतली. कणिक मळून आणलेली. आता चपात्या करायला घेते. चपात्या करून झाल्या आणि ताटामध्ये फोडणीच्या भाताचं सगळं साहित्य काढून घेतले. आता भात करून घेते. जेवण झाले सगळ्यांची. भांडी भरून आणली ती घासायला. इकडं मोकळं पाणी चालते. मोकळं पाणी भांडी घासून घेते. घरातली सगळी कामं आवरली आणि सकाळी मी स्वयंपाक करेपर्यंत इकडं ताईंनी लसूण काढून आणलं आहे. आता हे लसूण स्वच्छ करून ह्याच्या पेंड्या बांधून अडकवायच्या घरामध्ये, म्हणजे वर्षभर आपल्याला लसूण जातो चांगला. चार वाजले ते आणि लसूण सगळा स्वच्छ नीट करून मस्त पेंड्या बांधून झाल्या त्या. 5 जोड्या म्हणजे असं 10 पेंड्या माझ्या झाल्या त्या आणि इकडं ताईंच्या पण 10 जोड्या झाल्या त्या. 10 पेंड्या म्हणजे 5 जोड्या. आणि आज संध्याकाळी वडापाव करायचं नियोजन आहे, पण वडापावला काही पाव मिळाला नाही तर त्यामुळे आदूच्या बाबांनी ब्रेड आणले तर त्याचं आज पॅटीस बनवायचे. आणि आदू बघा आमच्या शाळेत नेल्यापासून त्या बटाट्याला जाळ घालते. बटाटे घातलेत मी उकडायला. शिजले का? उघडून बघतो काय, पळायला नको. पळत असतं बाळा. आज खरं तर आमच्या खास क्षितेजसाठी करायची तर पॅटीस. आम्ही काही सारखं करतोच. ते आलं ते त्यांना आल्यापासून काही नवीन करणं झालंच नव्हतं. त्यामुळे ते म्हटलं आज मामी वडापाव करा, पण पाहुणं मिळाल्यामुळं पॅटीस करणारी. बटाटा परतून घेतलाय. आता ब्रेडमध्ये बटाटा भरून बेसनामध्ये बुडवून आता पॅटीस तळायला चालू केले. काढताना काढल्यावर म्हणजे टाकताना मस्त अशी मिरची तळून घेते तोंडी लावायला. सगळे पोरं आता खायला बसले ती. बापू मग कसं झालं पॅटीस? आवडलं का नाही? एकदम मस्त. आवडलं का आदू? तुला आवडलं? तर आता इथं पॅटीस तयार करून झाले. ते भाजी करून खाली ठेवली. आता तवा टाकला चपात्या करायला. दोघी जण चपात्या करायला लागले. मी आता भाजायला बसली चपात्या. आता आम्ही इकडं महाग आलोय आमच्या जावच्या घरी. आज आमच्या ह्या छोट्या पिल्लूचा वाढदिवस आहे. देवांश नावायचं. इकडे बघ रे, आज वाढदिवस आहे तुझा.
ए पोरा होय म्हण मोबाईल दिला तुम्ही त्याला इकडे बघ की तो काका हॅपी बर्थडे थँक्यू नाही ओके म्हणते मन मन की म्हण तिथे मोबाईल हा फुगा कुठं आहे मागायचं ओढ का कोण आत्यानं काय दिलं आत्याला बसा म्हणा केक खाऊन जावा म्हणा बसा म्हण हा उभा राहा सगळी हो इकडं बघ. चला या सगळी थांबा उभा राहा सगळी नको नको हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर देवांश हॅपी बर्थडे टू यू देवांश ते फोकायला की त्याला आधी नको फुकते नको नको